नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रत्नागिरी खेडभरणे नाका या ठिकाणी ओम कन्स्ट्रक्शन ग्राउंड पेट्रोल पंपा शेजारी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढून करण्यात आली. त्यावेळी वेगवेगळ्या तालुक्यातून उभारलेले चित्ररथ, विविध देखावे तसेच पारंपरिक वाद्य, झेंडेधारी महिला पुरुष युवांचा मोठा सहभाग होता. भव्य अशा सजवलेल्या रथातून पादुकांची मिरवणूक सकाळी 9:30 वाजता मंगळवारी बाजार ते कार्यक्रमस्थळी काढण्यात आली. त्यानंतर सामाजिक उपक्रमांतर्गत तालुक्यातील गरीब आणि गरजू 16 महिलांना इलेक्ट्रिक शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आलं. या सामाजिक उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, भाजप नेते माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, संदेशजी चिकणे, नाणेस्पीठ सहाय्यक दीपक खरुडे, सुनील वीर, संदीप नाटुसकर, खेड नगराध्यक्ष माधवी बुटाला, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, नगरसेविका वैभवी खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष संजय जाधव, उपसरपंच भरणे संतोष नलावडे, खेराडे दौरा प्रमुख शिवाजी नाले आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर श्रींच्या पादुकाचं सामूहिक पूजन करण्यात आलं. त्यानंतर संस्थानचे प्रवचनकार दिलीप सोनवणे, जिल्हा संभाजीनगर यांचे सुंदर असं प्रवचन संपन्न झालं. सदर कार्यक्रम प्रसंगी 276 भाविकांनी विधिवत उपासक दीक्षा घेतली. त्यानंतर भाविकांनी श्रीच्या सिद्ध पादुकाचं दर्शन घेतलं. सायंकाळी पुष्पवृष्टी ओवाळून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी सुमारे 4000 भाविकांची उपस्थिती होती. सदरचा सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी रामानंद संप्रदायाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोरे, निरीक्षक श्री दीपक तावडे, जिल्हा पदाधिकारी तसेच खेड तालुका अध्यक्ष दगडू नेवरे, पदाधिकारी, सर्व भक्त शिष्यांनी अथक परिश्रम घेतला आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास बेंद्रे सर यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.